आणि एक गोष्ट लक्षात ठेव मम्मी, आता तुला काय करायचंय ते कर, पण माझं आणि वाघमारेचं लग्न ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर होणार म्हणजे होणार. हमरे हमरे अगं सत्यजित्रापासून काहीच सांगणं झालेत बघ. कुणाचा काय फोन नाही, काही निरोप नाही. मला असं वाटतं आपण पोलिसात जायला पाहिजे. चल हमरे चल. हाय, मला वाटतं आपण असं डायरेक्ट पोलिसात गेलो ना, उगाच नको तो गोंधळ होईल. अगं पण हमरे मंजूच्या बाबतीत काहीच कळणं झालंय बघ. मला वाटतं आपण जाधव साहेबांच्या कानावर सगळं घाललं पाहिजे. हा, हे बरोबर बोलते. फक्त जाधव साहेबांना सांगू, म्हणजे ते बाकी कुणाला न सांगता त्यांचं काम करतील. बरोबर बोलताय तुम्ही दोघी. आपण एक काम करू, पोलीस स्टेशनला जाऊ, जाधव साहेबांना सगळा प्रकार सांगू. तेच यातून काहीतरी मार्ग काढतील, म्हणजे कुणाला काही न कळता काहीतरी मार्ग निघेल. जयद्या चल, चला निघूयात. एक काम करा, तुम्ही सगळे इथंच थांबा, आम्ही गाडी घेऊन येतो. जयद्या चल चला. सत्यदाचं घर हेच का? हा होय होय हेच. आम्ही हळदीचं सामान घेऊन आलो होतो. आज हळदीतच आहे ना? हा होणार होते इथंच, पण आता काही होईल असं वाटत नाही बघा. नका काढू तुम्ही सामान, कशाला वगैरे डबल काम पडेल तुम्हाला. अहो असं कसं नका काढू सामान? अहो आम्हाला सांगितलं होतं आज हळदीतच आहे म्हणून. पण आता ऐन टायमाला नवरी मुलगीच गायब आहे म्हणल्यानंतर काय करायचं ना? अहो मग आता आम्ही काय करू? जाऊ का आम्ही इथून? नाही नाही, तुम्ही कुठंच जायचं नाही. इथंच थांबा, हळद होणार आहे आज. कशाला थांबवायचं ना त्यांना? म्हणजे नवरी मुलगी बी गायब आहे, नवरा बी नाही, हळद तरी कोणाला लावायची? बया कमीच करू परत लग्न. मला खात्री, सत्यदाजी दीदीला घेऊन माघारी येणार म्हणजे येणार. थांबा तुम्ही, होणार आहे आमची हळद. होणार आहे म्हणे हळद. ते ऍक्सिडेंटल जॉब आहे ना, तर सवयचे गायब व्हायची, काही सांगता येत नाही. आता येतील आणि हळदीच्या वेळेला परत गायब होतील. बया कॉन्स्टेबल का मिस्त्री? अहो सपनामिनी, काय बोलताय तुम्ही? हो, तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट पण बोलू नका. एखाद्याचं बघवत नसलं ना तर त्यांच्यामध्ये पडू नये. ऐका आता, मी काय वाईट बोलले? खरं तेच बोलले. दादा जा जा, तुम्ही सामान घेऊन जा. इथं काय हॅक बेस होणार नाही आता. हळद होणार. आणि इथंच होणार. कशी असतो तू बरी आहेस ना ग? देवाचे लय उपकार झाले बघ. तू नीट परत आलीस. दीदी भावा, तुम्ही मंडप बांधायला घ्या. ठीक आहे. आणि तुम्ही सगळे तयारीला लागा. हळद एकदम धूमधडाक्यात झाली पाहिजे. सत्या नक्की काय प्रकार आहे हा? मंजू कुठं गेली होती? कुणी नेलं होतं तिला? आणि एक मिनिट,
काय रे सत्या, काय झालंय तुला? हे सत्या, काय झालंय नीट सांगणार आहेस का? पप्पा, हे सगळं मम्मीनं केलंय. आम्ही इथनं निघालो आणि तिथे गेल्यावर बघितले दिदे, मी तुला म्हटलं होतं ना या दोघींवर विश्वास ठेवू नको म्हणून. पण नाही, तुम्हाला ठेवायचा होता विश्वास. तसं पण या दोघी इतक्या लवकर बदलतील यावर माझा विश्वास नव्हताच. आणि शेवटी तसंच झालं. ते म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. माझं चुकलं. वंसाच्या गोड गोड बोलण्याला मी भुलले. मम्मी साहेबांच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला. तेव्हाच जर का माहीत पडलं असतं ना, आणि ही समजा होऊनच दिलं नसतं मी. हे बघा, आता झालं गेलं, होऊन गेले. तुम्ही शांत व्हा. आणि सत्या, एक काम कर, आधी हळदीची तयारी करूयात. पहिल्यांदा हळद आटपून घेऊ. जे झालंय ते नंतर बघता येईल. आता तुम्ही जावा, तयारीला लागा. आणि मंजू, बाळा तू पण आवरून ये. सत्या, चल आपण हळदीची तयारी करू. होय पप्पा, आता तयारीला लागलंच पाहिजे. सत्य दादा, थँक्यू सो मच. आज तू येत आला नसतास तर आमचं काय बी खरं नव्हतं. बलमा, माझ्या लग्नाचा कार्यक्रम फिक्स होईपर्यंत माझी मम्मी आणि मामा, वाघमाऱ्यांची आत्या आणि आतोबा यांचा चेहरा बी मला दिसला नाही पाहिजे. अख्ख्या कार्यक्रमात त्या कुठंच आले नाही पाहिजेत. लक्ष दे. आणि सगळ्या पोरांना सांग. सत्या, सामान काढायला. आई, तू बरी आहेस ना? आत्यानं तुला त्रास नाही दिला? अगं, तुला हॉस्पिटलमध्ये नेलं असं सांगितलं मला, म्हणून मी तिच्यासोबत जाऊन गाडीत बसले आणि निघाले बघ. खोटं बोलल्यावरच तुझ्यासोबत लग्नाच्या खर्चाची बोलणी करायची तसं मला सांगितलं आणि आतल्या खोलीत घेऊन गेले. आणि मग बोलता बोलता मला अचानक त्यांनी बेशुद्ध केलं. अगं, या दोघे तर जीवावर सुटलेत. आपल्या साधेपणाचा फायदा घेऊन विश्वासघात केला त्यांनी आपला. पण आई, तू काळजी नको करू. एवढी संकटे झेलून आजवर इथं आलोच ना, मग इथून पुढे बिहार मानायची नाही आपण. खरं बोलतेस बघ मंजू. तू वरच्या कन्या सगळं बघत असतोय बघ. आजवर आपण एवढ्या खरेपणानं वागलो ना, म्हणून सगळ्या संकटातनं तरलोय आपण. आणि जवळ तुझं लगीन होत नाही ना, तर मी स्वतःला काहीच होऊन देणार नाही. आई, माझं लगीन झाल्यावर बी मी तुला काही होऊ देणार नाही. अगं समी, गाण्याला नुसती हळद नसते दळायची, गाणं पण म्हणायचं असतं. आओ, पण मला असलं कुठलं गाणं गायला येत नाही की. काय सांगतेस? अगं सपनी आहे की, सपनी गाईन. असं नाही, जात्यावरचं गाणं म्हणायचंय. जातेवरचं गाणं येतात, तशी बरीच येतात मला. आता नेमकं एक बी आठवत नाही पण मला. बरं बरं, असू दे, आपण गाऊया ग. घानाची भरी येला तीळ तांदळाचा घाट.
तांदळाचा घास नवरा मोतियाचा घस घनजी भरीला तीळ तांदळाचा घास तांदळाचा घास नवरा मोतियाचा घस. आमरे बस आज फक्त हळद आहे, लग्न अजून बाकी आहे. बस कधी दे विषय आहे का? आज तुला पहिल्यांदा इतका आनंदात बघतेय मी. आज पहिल्यांदा सगळं तुझ्या मनासारखं होते आणि माझ्या दीदीच्या आयुष्यातला एवढा आनंदाचा क्षण असताना माझी दीदी सुंदर दिसायला नको? मग बघ बरं इकडं. ए सत्तोडी सत्या ए सत्या सत्या अरे काय बोल मला तयार होतोय मी. अरे अजून तयार झाला नाहीस तू. अरे सगळी लोक तयार होऊन आले तू अजून इथं जायस सत्या. अरे काय तुझं कशाला किरकिर करतोयस? झालं ना तयार? अरे ही काय हे असला साधा कुर्ता घालणार शिवाय हळदीला? मग हळदीला काय घालतात अजून? अरे तू सातारचा वाघ आहेस वाघ आणि वाघ कसा सगळ्यात असा भारी उठून दिसला पाहिजे. या वाघ तुझ्यासाठी मी साताऱ्यातल्या फेमस दुकानातला हळदीसाठी स्पेशल कुर्ता आणलेला आहे. कसा आहे? एक नंबर आहे रे, एकदम कडक. मग आता काय? अरे काय ते सांग की आता. वाघमारे वहिनींची हळदीची साडी बघितली आणि तसाच सेम टू सेम कुर्ता 0 मिनिटात केलं 0 मिनिटात घेऊन आलो. परफेक्ट मॅचिंग. काय सांगतो? हा मग वाघमारेनं मॅचिंग होते. परफेक्ट. एक नंबर काम केलंस बघ भावा. आता एक काम कर, पुढे हो, मी लगेच आवरून येतो. हा ये लवकर. हा चल. काय ग तिथे केवढी लाजशील? लाजून लाजून गाल गुलाबी झालेत. आता हलणार सातारा कंट्री कारण होणार सत्याबादाची एंट्री. वाजवा वाजवा चला तुला तुला गडबड गडबड चला वाजव. दिदे ज्यांच्याकडे बघतेस ना त्यांच्या शेजारी जाऊन बसायचे आहेत. चला. ए आमची मंजी आली वाजवा वाजवा.
डोळ्यात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं, स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग, 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. काय नशीब ऍक्सिडेंटल जाऊ बाईंचं बी. आधी चुकून लग्न झालं ते बी ह्यांच्याशीच, आणि आता पर प्रेमात पडून स्वतःच्या मर्जीने लग्न होते ते बी ह्यांच्याशीच. भोळा चेहरा करून चांगलं जळ्यात उडले सत्यभाऊजींना. जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. वा 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 वा, काय जोडा भारी दिसतोय. कुणाची नजर नाही लागली पाहिजे. जोरदार जायला स्वागत करा सत्य आणि वहिनीचं. पहिलं फोटो घे, फोटो घे. हा अरे भावा, तुझ्यासाठी खास साताऱ्यात मी गोगन आणलाय. इधर म्हणजे नाही दरे. हा पोझिशन चेंज. बलमा, नाच कुणी भेटत नाही, जुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाही. दिलबिल मिलाव कुणाशी नाच कुणी भेटत नाही, जुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाही. वागात एक अशी जणू कुणी सुंदरी, माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील हुरपरी, बनवायची हाय मला लाडाची घरवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी, हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी. तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी, हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी. सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई, उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी. सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई, उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी. नवरोबाला पाहण्या जीव आतुर का
चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनानं मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग